परंतु वनतणामध्ये नेण्याची ही जी प्रोसेस होती ती कायदेशीर होती. आपण कायद्याच्या चौकटीत आहोत मानूया, पण भावनेचं काय? 33 वर्षापासून जे लोक त्यांच्यासोबत त्या महादेवी हत्तींसोबत होते, तिला खोबीव घालायचे, तिचे लाड करायचे, हत्तीं पण लढिवाळपणे त्यांच्यासोबत राहायची. त्या हत्तीला त्यांचा त्रास होत असेल, तिथल्या लोकांचा त्रास होत असेल, मंदिरातील काही लोकांकडून त्रास होत असेल, तिला खायला वेळेवर देत असतील किंवा तिला शारीरिक इजा पोहोचत असतील, तर हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत शेवटी. आणि त्या प्रश्नांवरूनच तिला वनतणामध्ये नेण्यात आलं. तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतील, परंतु हे जेव्हा नेण्यात आलं तेव्हा नेताना ही जी रडापड पाहत होतो ती खरोखरच एखाद्या सजीव माणसासाठी सुद्धा तितकी होत नाही तितकी हत्तीनेसाठी झाली. आणि या वनतणामध्ये नेण्यासाठी कारण लावण्यात आलं की तिथे सर्व सुविधा आहेत, असतीलही, तिथे फॅसिलिटी सगळ्या असतीलही, परंतु तीही सुखी राहू शकणार नाही आणि तिथले लोकही सुखी राहू शकणार नाहीत. याचं काय? या संदर्भामध्येच कोल्हापूरच्या जनतेने रस्त्यावरती उतरून सुद्धा आंदोलन केले. परंतु राष्ट्रपती मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. सतेज पाटील आणि ऋषिराज पाटील या दोन नेतृत्वाने जनतेच्या मनातला हा भाव टिपवून त्यांनी ही स्वाक्षरी मोहीम पुढे आणली आणि पाहता पाहता 2.25 लाख लोकांनी त्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. आणि आम्हाला काहीही माहीत नाही, आमची महादेवी म्हणजे माधुरी हत्ती आम्हाला परत द्या, परत द्या, अशी त्यांनी आर्त हाक दिली आहे.